नमो बुद्धाय मित्रांनो, आज आपण एका बौद्ध भिक्षूंच्या प्रेरणादायी गोष्टीवर आधारित श्रीमंतीची मानसिकता कशी विकसित करावी याचे सुंदर मार्ग समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे। या गोष्टीमधून तुम्हाला 13 महत्त्वाचे नियम समजतील जे तुम्हाला श्रीमंत बनवण्याच्या दिशेने मदत करतील। चला तर मग सुरू करूया आजची प्रेरणादायक कथा। एका गावाच्या नदीकिनारी एका लहानशा झोपडीत एक बौद्ध भिक्षू निवास करत होते। या भिक्षूंची ओळख फक्त त्यांच्या ज्ञानामुळेच नव्हे तर त्यांच्या पूर्वायुष्यामुळेही विशेष होती। संन्यास स्वीकारण्यापूर्वी ते त्या गावातील सर्वात मोठे व्यापारी आणि धनवान व्यक्ती होते। त्यांचा व्यापार देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेला होता आणि त्यांच्या संपत्तीची चर्चा सर्व प्रदेशात होती। पण संपत्तीने आणलेली सुख आणि प्रतिष्ठा त्यांना अंतर्मुख करू लागली। जगण्याचा खरा अर्थ शोधण्यासाठी त्यांनी आपली संपत्ती गरजू, अनाथ आणि गरिबांसाठी खर्च केली। उरलेली संपत्ती त्यांनी आपल्या कुटुंबाकडे सोपवली आणि संन्यास घेतला। आज ते आत्मज्ञानाच्या मार्गावर पुढे चालत होते। त्यांच्याकडे अनेक लोक मदतीसाठी येत होते। आपल्या अनुभवाने आणि विचारांनी ते लोकांना योग्य मार्ग दाखवत होते। एका सकाळी त्यांच्याकडे गावातील एक गरीब व्यक्ती आला। तो अत्यंत दुःखी होता। त्याच्या डोळ्यात भविष्याची चिंता होती आणि चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती। तो म्हणाला, गुरुदेव, मी गावातील सर्वात गरीब माणूस आहे। माझ्या गरिबीने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे। 2 वेळचे जेवण सुद्धा मी माझ्या कुटुंबासाठी पुरवू शकत नाही। पैसा हातात येतो पण तसाच नाहीसा होतो। तुम्ही पूर्वी या गावातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होता। कृपा करून मला असा एखादा मार्ग दाखवा ज्यामुळे मीही श्रीमंत होऊ शकतो। भिक्षूंनी त्याचं म्हणणं शांतपणे ऐकलं आणि एक हलकं स्मित करत म्हणाले, तुला मी माझ्या आयुष्यातील एक गोष्ट सांगतो, ती ऐक आणि तू जर तुझ्या मनापासून तिचा अभ्यास केलास तर तुला श्रीमंतीचा खरा मार्ग सापडेल। चला तर मग जाणून घेऊया ते 13 नियम काय आहे। बुद्ध भिक्षूंनी सांगितले की श्रीमंत होण्यासाठी पहिला नियम म्हणजे जबाबदारी घ्या। श्रीमंताकडे पहिला महत्त्वाचा पाऊल जबाबदारी। जबाबदारी हा शब्द फक्त जबाबदारी घेण्याचा अर्थ सांगत नाही, तो आपल्या जीवनातील प्रत्येक परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याची वृत्ती निर्माण करतो। जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला आपले यश आणि अपयशासाठी स्वतःला जबाबदार धरावे लागेल। भिक्षू पुढे म्हणाले, जबाबदारी घेण्याचा अर्थ काय आहे आता ते मी तुम्हाला सांगतो। श्रीमंत लोक नेहमी विचार करतात की माझ्या परिस्थितीसाठी मीच कारणीभूत आहे। ते परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात, बाहेरच्या गोष्टींवर दोष ठेवत नाही। पण गरीब मानसिकता असलेले लोक नेहमीच इतरांवर दोष ठेवतात। अर्थव्यवस्था, सरकार, पालक, बॉस किंवा भाग्य हे दोषारोप त्यांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणत नाही। परंतु श्रीमंत लोक परिस्थितीचा विचार न करता योग्य कृती करतात। जर त्यांना अपयश आले तर ते त्यातून शिकतात आणि पुढे जातात। भिक्षू पुढे म्हणतात, जबाबदारी कशी घ्यावी? स्वतःला प्रश्न विचारा, माझ्या परिस्थितीत सुधारणा कशी करता येईल? मी यशस्वी होण्यासाठी अजून काय करू शकतो? आपले फोकस बदला। परिस्थितीवर तक्रार करण्याऐवजी त्यावर उपाय शोधा। समस्या टाळण्याऐवजी त्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करा। आपल्या निर्णयांची जबाबदारी घ्या। चुकलेल्या निर्णयांसाठी इतरांवर दोष देण्याऐवजी त्यावरून शिकून पुढे जा। तुमच्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदारी घ्या। भिक्षू पुढे म्हणतात, एक गरीब व्यक्ती विचार करतो, माझ्याकडे पैसा नाही कारण सरकार मला मदत करत नाही। श्रीमंत मानसिकता असलेला व्यक्ती विचार करतो, माझ्याकडे पैसा नाही कारण मी अजून योग्य कौशल्ये विकसित केलेली नाही। मी ती शिकून यशस्वी होईन। भिक्षुनी पुढे सांगितले की आता मी तुम्हाला
जबाबदारी घेण्याचे फायदे सांगतो. जबाबदारी घेतल्याने तुम्ही इतरांवर अवलंबून राहणे थांबवता. तुम्हाला तुमच्या आयुष्याची दिशा ठरवण्याचे स्वातंत्र्य मिळते. तुम्हाला जाणवते की तुम्ही तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूला बदलू शकता. भिक्षू म्हणाले, स्वतःच्या चुका स्वीकारा. यशासाठी इतरांवर अवलंबून राहणे थांबवा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला जबाबदार ठरवा. जबाबदारी घेणे ही श्रीमंतीची पहिली पायरी आहे. आणि श्रीमंत लोक नेहमीच म्हणतात, माझे यश आणि अपयश पूर्णपणे माझ्या हातात आहे आणि त्यामुळे ते यशस्वी होतात. बुद्ध भिक्षू म्हणाले, आता मी तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी दुसरा नियम सांगतो, तो म्हणजे पैशाचा आदर करा. श्रीमंतीकडे जाणाऱ्या मार्गावरील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे पैशाचा आदर करणे होय. पैसा फक्त व्यवहाराचे साधन नाही, तर तो ऊर्जा आहे जो तुमच्या आयुष्याचा प्रवाह बदलू शकतो. जोपर्यंत तुम्ही पैशाचा आदर करत नाही, तोपर्यंत पैसा तुमच्यापासून दूरच राहील. गरीब व्यक्तीने विचारले, पैशाचा आदर म्हणजे काय? बुद्ध भिक्षू म्हणाले, पैशाची महत्त्वाची भूमिका स्वीकारा. पैसा फक्त भौतिक वस्तू विकत घेण्यापुरता मर्यादित नाही, तो तुम्हाला स्वातंत्र्य, सुरक्षा आणि समाधान देतो. पैशाबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. पैशाला नकारात्मक गोष्टींशी जोडणे टाळा. पैसा मुळातून वाईट आहे किंवा पैशाने सुख मिळत नाही असे विचार आर्थिक यशाला अडथळा निर्माण करतात. पैशाचे व्यवस्थित व्यवस्थापन करा. तुम्ही कमी प्रमाणात कमावत असाल तरीही पैशाचा आदर करून योग्य नियोजन करा. पैशाचा आदर कसा करावा? भिक्षूंनी पुढे सांगितले की, श्रीमंत लोक प्रत्येक कमावलेल्या पैशाचा आदर करतात कारण ते मेहनतीने तो पैसा कमावतात. प्रत्येक उपक्रमाला तत्परता आणि जबाबदारीने सामोरे जा. पैसा वाया घालवू नका. अनावश्यक खर्च टाळा. प्रत्येक खर्च योग्य जागी गुंतवणूक करण्याचा विचार करा. पैशाचे व्यवस्थित व्यवस्थापन करा. बजेट तयार करा आणि त्यानुसार चालणाऱ्या सवयी विकसित करा. आपल्या पैशाला योग्य ठिकाणी गुंतवा, जिथे तो वाढेल. पैशाची योग्य किंमत ओळखा. प्रत्येक छोट्या रकमेचे महत्त्व समजून घ्या. श्रीमंत लोक प्रत्येक रुपयाला बीज मानतात असे मानले जाते. हे बीज भविष्यात शेकडो रुपयांमध्ये वाढू शकते. पैशाबद्दल नकारात्मक विचार टाळा. भिक्षूंनी पुढे सांगितले, पैसा महत्त्वाचा नाही असे म्हणणारे लोक सामान्यतः गरिबीत अडकून पडतात. जर तुम्ही पैशाला तुच्छ लेखाल तर तो कधीच तुमच्या आयुष्यात टिकणार नाही. पैशाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. पैसा मला माझ्या जीवनात बदल घडवण्यासाठी मदत करतो. भिक्षू म्हणाले, आता मी तुम्हाला पैशाचा आदर करण्याचे फायदे सांगतो. पैशाचा योग्य वापर केल्यास तो तुम्हाला जास्त परतावा देईल. पैशाचा आदर केल्याने तुम्ही अधिक आत्मनिर्भर होऊ शकता. पैशाबद्दल आदर बाळगल्यास तो अधिक सकारात्मक ऊर्जा आणि संधींना तुमच्याकडे आकर्षित करतो. पैसा वाईट नाही, विचार वाईट असतो. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर पैशाकडे फक्त वस्त्र, घर किंवा ऐश्वर्य म्हणून पाहू नका, तर त्याला एक साधन म्हणून बघा, ज्यामुळे तुम्ही तुमचे स्वप्ने पूर्ण करू शकता आणि इतरांना मदत करू शकता. पैशाचा आदर म्हणजे त्याच्या योग्य वापराची कला शिकणे आणि त्यातून तुमच्या जीवनात समृद्धी आणणे. पैसा तुमचा सेवक आहे, पण जर तुम्ही त्याला दुर्लक्ष केले तर तो तुमचा स्वामी बनेल. बुद्ध भिक्षू म्हणाले, आता मी तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी तिसरा नियम सांगतो, तो म्हणजे उच्च ध्येय ठेवा. जीवनाचा दिशादर्शक तारा म्हणजे जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि समाधानी राहण्यासाठी तुमच्या ध्येयांचे स्वरूप खूप महत्त्वाचे आहे. उच्च ध्येय म्हणजे अशा गोष्टींचा विचार आणि प्रयत्न करणे ज्या तुम्हाला तुमच्या सध्याच्या स्थितीपेक्षा अधिक चांगले, मोठे आणि प्रेरणादायी बनवतात.
असे ध्येय तुम्हाला तुमच्या क्षमतांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांच्या मर्यादा ओलांडण्यासाठी प्रोत्साहन देते. उच्च ध्येय ठेवण्याचे महत्त्व. उच्च ध्येय ठेवणे म्हणजे स्वतःला पुढे नेण्याचा निर्धार करणे. ते तुम्हाला तुमच्या क्षमतेच्या मर्यादेपलीकडे जाण्यास प्रवृत्त करते. स्वतःला आव्हान देणे म्हणजे ध्येय जर सहजसाध्य असेल तर त्यात वाढ किंवा शिकण्याची संधी कमी असते. उच्च ध्येय तुम्हाला सतत शिकत राहण्यास प्रेरित करते. प्रेरणा आणि ऊर्जा म्हणजे मोठे ध्येय तुम्हाला दीर्घकाळ प्रेरित ठेवते. ते तुमच्या प्रयत्नांमध्ये एक दिशा आणि अर्थ देते. आत्मविश्वास निर्माण करणे म्हणजे उच्च ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही जेव्हा प्रयत्न करता तेव्हा तुमच्यात आत्मविश्वास निर्माण होतो आणि स्वतःची किंमत ओळखायला शिकता. गरीब व्यक्तीने विचारले, गुरुदेव, उच्च ध्येय कसे ठेवावे? बुद्ध भिक्षू म्हणाले, तुमच्या आवडी आणि स्वप्नांवर लक्ष केंद्रित करा. तुमच्या आतून येणाऱ्या इच्छा आणि स्वप्नांनुसार ध्येय ठेवा. ध्येय असे असावे की ते तुमच्या मूल्यांशी सुसंगत असेल. भिक्षू पुढे म्हणाले की आत्मपरीक्षण करा. स्वतःच्या क्षमतांचा आणि मर्यादांचा विचार करून ध्येय ठरवा. याचा अर्थ तुम्ही तुमच्या आतल्या ताकदीचा अधिकाधिक वापर करता. ध्येय मोजता येणारे आणि स्पष्ट असावे. भिक्षू म्हणाले, उच्च ध्येय ठेवा, पण ते शक्य असल्याचेही ठरवा. उदाहरणार्थ, मला एका वर्षात 10 पुस्तके लिहायची आहेत हे स्पष्ट ध्येय आहे. ध्येय थोडे मोठे ठेवा. भिक्षूंनी सांगितलं की तुम्ही जिथे आहात त्यापेक्षा एक पाऊल मोठे ध्येय ठेवा. उदाहरणार्थ, जर तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करत असाल तर फक्त स्थिर उत्पन्नाचा विचार न करता व्यवसाय विस्ताराचा विचार करा आणि ध्येयाचे विभाजन करा. मोठ्या ध्येयांना छोट्या टप्प्यांमध्ये विभागा. हे तुम्हाला साध्य करण्यासाठी सोपे आणि सुलभ वाटेल. उच्च ध्येय ठेवण्याचे फायदे. भिक्षूंनी सांगितले की उच्च ध्येय तुमच्या दिवसेंदिवसच्या कृतींना आणि निर्णयांना मार्गदर्शन करते. मोठ्या ध्येयांसाठी प्रयत्न करताना तुम्हाला नवीन कौशल्ये शिकण्याची आणि स्वतःला सुधारण्याची संधी मिळते. उच्च ध्येय तुम्हाला संकटांच्या वेळी हार मानता पुढे जाण्यासाठी प्रेरित करते. जेव्हा तुम्ही उच्च ध्येय साध्य करता तेव्हा तुम्ही इतरांसाठी प्रेरणा बनता आणि समाजासाठी आदर्श तयार करता. मित्रांनो, जसे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उच्च ध्येय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात असा समाज निर्माण करण्याचे ध्येय ठेवले जिथे सर्वांना समान अधिकार आणि स्वातंत्र्य मिळेल. अस्पृश्यता, जातीय भेदभाव आणि असमानतेच्या विरोधात त्यांनी लढा दिला. शिक्षणाच्या जोरावर त्यांनी स्वतःला सक्षम केले आणि इतरांनाही प्रेरणा दिली. भारतीय संविधानाचा मसुदा तयार करून त्यांनी सर्व नागरिकांना समानतेचा अधिकार मिळवून दिला. त्यांचे ध्येय म्हणजे केवळ स्वतःचा विकास नव्हता, तर लाखो शोषित आणि पीडित लोकांना समान हक्क मिळवून देणे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे ध्येय आपल्याला शिकवते की ह्या परिवर्तनासाठी केवळ विचार नाही तर कृती आवश्यक असते. त्यांच्या प्रेरणादायी उदाहरणातून आपण शिकू शकतो की आपले ध्येय केवळ वैयक्तिक लाभापुरते मर्यादित नसावे, तर ते समाजाच्या उत्थानासाठीही योगदान देणारे असावे. जसे की डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे उच्च ध्येय. त्यांनी भारताला जागतिक स्तरावर वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे नेण्याचे स्वप्न पाहिले आणि त्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या एडमंड हिलरी यांचे ध्येय. एव्हरेस्ट सर करण्याचे ध्येय ठेवले आणि त्यासाठी आवश्यक तयारी केली, शेवटी इतिहास घडवला. मित्रांनो, जर तुम्हाला उत्तम लेखक व्हायचे असेल तर केवळ लेख लिहिणे हा उद्देश ठेवता जगभर प्रसिद्ध होणारे पुस्तक लिहिणे हे उच्च ध्येय ठेवा. गरीब व्यक्तीने विचारले, गुरुदेव, उच्च ध्येय कसे साध्य करावे? भिक्षूंनी सांगितलं की सातत्य ठेवा. मोठे ध्येय एका दिवसात साध्य होत नाही.
तुम्हाला सातत्यपूर्ण प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांमध्ये सुधारणा करा. तुमच्या अपयशाचा अभ्यास करा आणि सुधारणा करा. ध्येयासाठी वेळेचे नियोजन म्हणजे वेळेचे योग्य नियोजन तुम्हाला उच्च ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक आहे. सकारात्मकता आणि धैर्य ठेवा. ध्येय साध्य करताना अडथळे येतील, पण आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. उच्च ध्येय ठेवा, पण स्थिर राहू नका. भिक्षू पुढे म्हणाले, उच्च ध्येय म्हणजे आयुष्यभर चालणारा प्रवास आहे. एक ध्येय साध्य झाले की दुसरे मोठे ध्येय ठेवा. तुमच्या यशामुळे फक्त तुम्हाला नव्हे तर इतरांनाही प्रेरणा मिळेल. लक्षात ठेवा, ध्येय जितके मोठे तितका संघर्ष जास्त, पण त्या संघर्षातून मिळणारे यश खूपच गोड असते. बुद्ध भिक्षू म्हणाले, आता मी तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी चौथा नियम सांगतो. तो म्हणजे संधीचे कौतुक करा. होय, यशाचा पाया संधी या आपल्या जीवनात अनपेक्षितपणे येणाऱ्या आणि आयुष्याला नवीन दिशा देणाऱ्या शक्यता असतात. त्यांचा योग्य उपयोग करून घेतल्यास त्या आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रगतीसाठी एक मजबूत पाया घालू शकतात. कोणतीही संधी छोटी किंवा मोठी कधीही कमी लेखू नये. तिचा आदर, कौतुक आणि योग्य उपयोग केला पाहिजे. संधीचे महत्त्व ओळखणे. बुद्ध भिक्षू पुढे म्हणाले, प्रत्येक अनुभव शिक्षणासाठी संधी असतो. प्रत्येक क्षण नवीन काहीतरी शिकवतो. यशस्वी लोकांच्या जीवनात प्रत्येक संधीने त्यांना प्रगतीचा मार्ग दाखवलेला असतो. जीवन बदलणारे क्षण. एक छोटीशी संधी सुद्धा आयुष्याला मोठे वळण देऊ शकते. त्यामुळे ती क्षुल्लक वाटली तरी तिचा योग्य उपयोग करण्याची वृत्ती ठेवली पाहिजे. संधी आणि कष्ट. संधी ही मेहनतीने अधिकाधिक फळवून आणता येते. योग्य वेळेत योग्य कृती करून आपण तिचे सुवर्ण संधीत रूपांतर करू शकतो. जोखीम घेणे. अनेक वेळा संधींमध्ये जोखीम असते, पण त्या जोखमीला सामोरे जाऊन यशस्वी होण्याची संधी असते. गरीब व्यक्तीने विचारले, गुरुदेव, संधीचे कौतुक कसे करावे? सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. बुद्ध भिक्षूंनी सांगितले की कोणत्याही नवीन शक्यतेकडे उत्साहाने बघा आणि ती तुमच्यासाठी चांगले काय करू शकते याचा विचार करा. छोट्या संधींना कमी लेखू नका. लहान वाटणाऱ्या गोष्टी मोठ्या बदलाची सुरुवात असू शकतात. त्यांचे महत्त्व ओळखा. तयारी ठेवा. एखादी संधी मिळाल्यावर ती स्वीकारण्यासाठी तुमची तयारी असावी. त्यामुळे अभ्यास आणि कौशल्ये नेहमी विकसित करा. वेळेचा योग्य उपयोग. संधी वेळेवर स्वीकारणे महत्त्वाचे आहे. उशीर झाला तर ती हातातून निसटू शकते. संधीचे विश्लेषण करा. संधीचा फायदा आणि जोखीम समजून घ्या आणि योग्य निर्णय घ्या. मित्रांनो, संधी आणि यशस्वी लोकांची उदाहरणे. धीरूभाई अंबानी. साध्या तेलाच्या दुकानापासून सुरुवात करून त्यांनी भारतातील सर्वात मोठी उद्योग संस्था उभी केली. त्यांनी मिळालेल्या प्रत्येक संधीचे कौतुक केले आणि तिचा उपयोग केला. एपीजे अब्दुल कलाम. वडिलांच्या छोट्या व्यवसायातून सुरुवात करून त्यांनी विज्ञान आणि राष्ट्रनिर्मितीत मोठे योगदान दिले. शिक्षणाच्या प्रत्येक संधीचे त्यांनी कौतुक केले. जॅक मा. अलिबाबा कंपनीचे संस्थापक जॅक मा यांनी त्यांच्या अपयशातून शिकून प्रत्येक लहान मोठ्या संधीचा उपयोग करून मोठे यश मिळवले. बुद्ध भिक्षूंनी सांगितले की संधीचे कौतुक का करावे? संधींना स्वीकारून आपण आपल्या मर्यादा ओलांडतो आणि स्वतःची क्षमता वाढवतो. प्रत्येक संधी नवीन शिकण्याचा, लोकांना भेटण्याचा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा मार्ग खुला करते. स्पर्धात्मक जगात टिकण्यासाठी प्रत्येक संधीचे महत्त्व ओळखणे आणि तिचा योग्य उपयोग करणे आवश्यक आहे. एखाद्या संधीचा यशस्वी उपयोग केल्यावर आत्मविश्वास वाढतो आणि पुढील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रेरणा मिळते. संधी गमावू नका. संधी कधीही परत येत नाही.
गमावलेली संधी पुन्हा मिळेलच असे नाही. म्हणून ती हातात असताना तिचा आदर करा. संधीचा अवमान टाळा. लहान वाटणाऱ्या संधींकडे दुर्लक्ष केल्याने मोठे यश गमावले जाऊ शकते. संधीचे महत्त्व ओळखा. संधीचे कौतुक करणे म्हणजे आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक क्षणाला स्वीकारून त्याचा उपयोग करून घेणे. ती संधी लहान असो वा मोठी, ती आपल्यासाठी नवीन मार्ग, नवीन शिकवण आणि नवीन यशाचे दार उघडू शकते. संधी हीच यशाची पहिली पायरी आहे हे लक्षात ठेवून प्रत्येक संधीचा आदर करा आणि तिचा उपयोग करून घ्या. बुद्ध भिक्षू म्हणाले, आता मी तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी 5वा नियम सांगतो. तो म्हणजे प्रशंसा करण्याची सवय लावा. प्रशंसा म्हणजे एखाद्या व्यक्तीचे गुण, कौशल्य अथवा योगदान यांचा आदरपूर्वक गौरव करणे. यामुळे केवळ दुसऱ्याला आनंद मिळत नाही, तर स्वतःचा दृष्टिकोनही सकारात्मक होतो. लोकांना त्यांच्या कामासाठी ओळख आणि आदर मिळाला तर ते अधिक प्रोत्साहित होतात. म्हणून प्रशंसेची सवय लावणे हे वैयक्तिक आणि सामाजिक नातेसंबंध बळकट करण्यासाठी एक महत्त्वाचे साधन आहे. भिक्षूंनी पुढे सांगितले, सामाजिक बंध मजबूत होतात. प्रशंसा केल्याने लोकांमध्ये एकमेकांविषयी आदरभाव निर्माण होतो. नातेसंबंधांमध्ये सामंजस्य वाढते. आत्मविश्वास वाढतो. एखाद्याच्या चांगल्या कामाची स्तुती केल्यास त्याचा आत्मविश्वास उंचावतो आणि तो अधिक प्रगतीसाठी प्रेरित होतो. सकारात्मक वातावरण तयार होते. प्रशंसेने सकारात्मक विचार आणि कृती यांना चालना मिळते, ज्यामुळे कार्यक्षेत्रात आणि घरात आनंदी वातावरण निर्माण होते. व्यक्तीला तिचे योगदान जाणवते. लोकांना वाटते की त्यांचे प्रयत्न आणि मेहनत ओळखली जात आहे, ज्यामुळे त्यांचा कामाविषयीचा उत्साह वाढतो. गरीब व्यक्तीने विचारले, गुरुदेव, प्रशंसेची सवय कशी लावावी? भिक्षू म्हणाले, प्रत्येक चांगल्या गोष्टीकडे लक्ष द्या. लोकांचे छोटेसेही प्रयत्न ओळखा. उदाहरणार्थ, एखाद्या सहकार्याने योग्य वेळी काम पूर्ण केल्यास त्याचे कौतुक करा. तुरटी नका ठेवू. जेव्हा एखाद्याने चांगले काम केले असेल तेव्हा लगेचच त्याची प्रशंसा करा. उशीर झाल्यास त्याचा परिणाम कमी होतो. मनापासून प्रशंसा करा. खोटी प्रशंसा करू नका, सत्यावर आधारित प्रशंसा करा. यावरून तुमची प्रामाणिकता आणि आदर दिसून येतो. काय आणि कसे प्रशंसा करायचे हे ठरवा. उदाहरणार्थ, तुमचे विचार खूप स्पष्ट आहेत किंवा तुमची मेहनत जाणवते, या प्रकारे नेमके गुण अधोरेखित करा. नकारात्मकतेऐवजी सकारात्मकता निवडा. चुका काढण्याऐवजी लोकांनी केलेल्या चांगल्या गोष्टींवर भर द्या, यामुळे तुमचा दृष्टिकोन सकारात्मक होतो. प्रशंसा शब्दांपुरती मर्यादित ठेवू नका. कधी कधी कृतीतून प्रशंसा दाखवा. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला त्याच्या मेहनतीसाठी पुढील मोठ्या संधीसाठी प्रोत्साहन द्या. प्रशंसा करण्याची सवय ही सकारात्मकता, आनंद आणि प्रोत्साहन निर्माण करण्याचा प्रभावी मार्ग आहे. ती केवळ इतरांसाठी नाही, तर स्वतःसाठीही फायदेशीर ठरते. प्रशंसेमुळे माणूस मोठा होतो हा विचार लक्षात ठेवून आपणही प्रशंसेची सवय लावूया आणि आपल्या आयुष्यात सकारात्मकता आणूया. बुद्ध भिक्षू म्हणाले, आता मी तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी 6वा नियम सांगतो. तो म्हणजे योग्य लोकांची सोबत करा. हा यशस्वी होण्याचा पाया आहे. आपण ज्या लोकांच्या सहवासात असतो ते आपल्या विचारांवर, निर्णयांवर आणि आयुष्याच्या प्रवाहावर प्रचंड प्रभाव टाकतात. योग्य लोकांची संगत केल्याने आपले उद्दिष्ट स्पष्ट होते, आत्मविश्वास वाढतो आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. उलट, चुकीच्या लोकांचा सहवास आपल्याला विचलित करू शकतो. म्हणूनच योग्य लोकांची संगत करणे ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. गरीब व्यक्तीने विचारले, गुरुदेव, योग्य लोक म्हणजे कोण? बुद्ध भिक्षूंनी सांगितले की सकारात्मक विचारसरणी असणारे लोक.
असे लोक जे तुम्हाला प्रोत्साहित करतात आणि तुमच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात। तुमच्यावर विश्वास ठेवणारे लोक जे तुम्हाला नेहमी प्रोत्साहन देतात आणि तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवतात। मार्गदर्शक आणि प्रेरणादायक लोक ज्यांच्याकडून तुम्हाला नवे काही शिकायला मिळते आणि आयुष्यात प्रेरणा मिळते। समाजासाठी योगदान देणारे लोक जे फक्त स्वतःपुरते मर्यादित न राहता इतरांसाठीही योगदान देतात। भिक्षू पुढे म्हणाले, आता मी तुम्हाला योग्य लोकांची सोबत का आवश्यक आहे ते सांगतो। ध्येय साध्य करण्यात मदत होते। योग्य लोक तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित ठेवायला मदत करतात। सकारात्मक ऊर्जा मिळते। अशा लोकांच्या सहवासात तुमचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहतं। तुमच्या विचारांवर परिणाम होतो। जसे विचार आपण ऐकतो तशीच आपली विचारसरणी तयार होते। मूल्य आणि शिस्त शिकता येते। योग्य लोकांच्या सोबतीत आपल्याला शिस्तबद्ध आणि सुसंस्कृत वागण्याचे धडे मिळतात। चांगल्या लोकांच्या संपर्कामुळे तुमचे व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवन समृद्ध होऊ शकते। गरीब व्यक्तीने विचारले, गुरुदेव, योग्य लोकांची संगत कशी शोधावी? भिक्षूंनी सांगितले की समान विचारसरणी असणारे लोक शोधा, जे तुमच्या ध्येयाशी जुळणारे विचार ठेवतात। असे लोकांसोबत वेळ घालवा। सकारात्मकता ओळखा। नेहमी प्रोत्साहन देणारे आणि निराशा दूर करणारे लोक निवडा। चुकीच्या लोकांना टाळा। ज्या लोकांचा दृष्टिकोन नकारात्मक आहे किंवा जे तुमच्यावर वाईट परिणाम करतात त्यांच्यापासून दूर राहा। तुमच्या क्षेत्रातील तज्ज्ञांची सोबत करा। तुमच्या क्षेत्रात यशस्वी असलेल्या लोकांसोबत संपर्क वाढवा। कृतज्ञता ठेवणाऱ्या लोकांसोबत राहा। जे लोक आयुष्यात कृतज्ञ आहेत त्यांच्याकडून तुम्हालाही हा गुण शिकायला मिळतो। भिक्षू पुढे म्हणाले, आता मी तुम्हाला योग्य लोकांची संगत कशी राखावी ते सांगतो। स्पष्ट संवाद ठेवा। तुमचे उद्दिष्ट आणि अपेक्षा स्पष्टपणे मांडल्याने संबंध मजबूत होतात। त्यांना वेळ द्या। संबंध टिकवण्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे। परस्पर मदत करा। फक्त घेण्याची अपेक्षा न ठेवता इतरांना मदत करण्याची तयारी ठेवा। प्रामाणिकतेचा आधार ठेवा। नात्यांमध्ये विश्वास आणि प्रामाणिकता महत्त्वाची असते। त्यांच्याकडून शिकण्याची तयारी ठेवा। योग्य लोकांकडून नवनवीन गोष्टी शिकण्याची वृत्ती ठेवा। भिक्षू पुढे म्हणाले, योग्य सोबतीमुळे होणारे फायदे। आयुष्याला दिशा मिळते। योग्य लोक तुमचे लक्ष ध्येयावर केंद्रित ठेवतात। विचारसरणी समृद्ध होते। विविध दृष्टिकोनांमुळे तुम्ही विचारांमध्ये व्यापकता आणू शकता। आत्मविश्वास वाढतो। योग्य सहवासामुळे तुमच्यात असलेला आत्मविश्वास अधिक बळकट होतो। नातेसंबंध सुधारतात। चांगल्या लोकांसोबत राहिल्यास तुम्हीही उत्तम व्यक्ती बनता, ज्याचा परिणाम इतर नात्यांवर होतो। यशाचा मार्ग सोपा होतो। प्रोत्साहन देणाऱ्या लोकांच्या सहवासात अडथळ्यांचा सामना सहज करता येतो। योग्य लोकांपासून काय शिकता येते ते समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे। भिक्षूंनी सांगितले की अशा लोकांकडून तुम्ही समस्यांकडे सकारात्मक पद्धतीने पाहायला शिकता। यशस्वी लोकांकडून मेहनतीचे मूल्य शिकायला मिळते। योग्य लोक कृतज्ञ आणि नम्र असतात। हे गुण आपण आत्मसात करू शकतो। तुमच्या क्षेत्रात तज्ज्ञ लोकांकडून तुम्ही नवीन गोष्टी शिकू शकता। योग्य लोकांची संगत ही तुमच्या आयुष्याचा सकारात्मक मार्ग बदलू शकते। योग्य लोक तुमचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि सहकारी असतात। त्यांनी तुम्हाला उभारी दिली तर तुमचे ध्येय गाठणे अधिक सोपे होईल। म्हणूनच योग्य सोबतीची निवड आणि त्यांच्यासोबत दृढ नातेसंबंध निर्माण करणे हे यशस्वी आयुष्याचे गुपित आहे। बुद्ध भिक्षू म्हणाले, आता मी तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी 7वा नियम सांगतो। स्वतःचे प्रमोशन करा।
तुमच्या यशाचा पाया स्वतःचे प्रमोशन करणे म्हणजे स्वतःच्या कौशल्यांचा, यशाचा आणि क्षमता यांचा प्रभावीपणे प्रसार करणे. हा केवळ अहंकार नसून आपल्या मूल्यांची, क्षमतेची योग्य ओळख इतरांना करून देण्याचा मार्ग आहे. आजच्या जगात केवळ कौशल्य असूनही जर त्याची योग्य प्रसिद्धी केली गेली नाही तर तुम्हाला मिळणाऱ्या संधींचा तुटवडा भासू शकतो. भिक्षूंनी पुढे सांगितले, स्वतःचे प्रमोशन का आवश्यक आहे? आजच्या स्पर्धात्मक युगात तुमच्या अस्तित्वाची ओळख निर्माण करण्यासाठी स्वतःचे प्रमोशन करणे आवश्यक आहे. जेव्हा लोक तुमच्या कौशल्यांबद्दल जाणून घेतात तेव्हा अधिक चांगल्या संधी तुमच्याकडे येतात. तुम्हाला एक तज्ज्ञ, विश्वासार्ह व्यक्ती म्हणून स्वतःचा ब्रँड तयार करता येतो. योग्य प्रसिद्धीमुळे लोक तुमच्या उद्दिष्टांमध्ये तुम्हाला सहकार्य करतात. तुमच्या कार्यामुळे इतरांना प्रेरणा मिळू शकते, ज्यामुळे तुमचा प्रभाव अधिक वाढतो. भिक्षू पुढे म्हणाले, स्वतःचे प्रमोशन करण्यासाठी महत्त्वाचे टप्पे. स्वतःची ताकद ओळखा. तुम्ही कोणत्या गोष्टीत उत्तम आहात? तुमची खासियत काय आहे? तुमची कौशल्ये इतरांपेक्षा वेगळी कशी आहे? स्पष्ट उद्दिष्टे ठेवा. तुम्हाला कोणत्या क्षेत्रात प्रसिद्धी हवी आहे? तुमचा उद्देश केवळ पैसा कमवणे आहे की लोकांपर्यंत तुमचे विचार पोहोचवणे? सोशल मीडिया वापरा. फेसबुक, लिंक्डइन, इंस्टाग्राम आणि ट्विटर यांसारख्या प्लॅटफॉर्मचा उपयोग करून स्वतःची ओळख निर्माण करा. तुमच्या कामाशी संबंधित पोस्ट शेअर करा. तुमच्या कामाची परिणामकारक मांडणी करा. जे प्रोजेक्ट्स तुम्ही पूर्ण केले आहेत त्यांचे ठोस उदाहरणे लोकांसमोर मांडणे महत्त्वाचे आहे. नेटवर्किंग वाढवा. तुमच्या क्षेत्रातील लोकांशी संपर्क वाढवा. वेबिनार, कार्यशाळा, वर्कशॉप्स यामध्ये सहभागी व्हा. व्यावसायिकता ठेवा. तुम्हाला पाहणाऱ्या लोकांवर चांगली छाप पडण्यासाठी तुमच्या वागणुकीत आणि सादरीकरणात व्यावसायिकता ठेवा. ब्लॉग्स आणि लेख लिहा. तुमच्या अनुभवांबद्दल लिहा. यामुळे तुमचे ज्ञान इतरांपर्यंत पोहोचते आणि तुमची ओळख वाढते. तज्ज्ञ म्हणून स्वतःची मांडणी करा. तुमच्या क्षेत्रात तज्ज्ञ असल्याचे दाखवा. प्रेझेंटेशन, सेमिनार किंवा मुलाखतीद्वारे तुमचे ज्ञान शेअर करा. तुमच्या कामाचे प्रमाणपत्र मिळवा. जर शक्य असेल तर तुमच्या कामाबद्दल तुम्हाला मिळालेल्या प्रशंसापत्रांचा उपयोग करा. लोकांचे सकारात्मक अभिप्राय शेअर करा. भिक्षूंनी पुढे सांगितले, स्वतःचे प्रमोशन करताना भान ठेवायच्या गोष्टी. अहंकार नको. प्रमोशन म्हणजे अहंकार किंवा गर्व नव्हे. योग्य मार्गाने लोकांपर्यंत तुमची ओळख पोहोचवणे हेच ध्येय असावे. तथ्यांवर भर द्या. तुमच्या प्रमोशनमध्ये खोट्या गोष्टींचा समावेश करू नका. फक्त तथ्य आणि सत्य मांडणे महत्त्वाचे आहे. लोकांचा विचार करा. प्रमोशन करताना लोकांच्या गरजा आणि त्यांच्या समस्या लक्षात घ्या. तुमच्या कामाने त्यांना कसा फायदा होईल हे स्पष्ट करा. सातत्य ठेवा. तुम्ही एकदा प्रमोशन सुरू केल्यानंतर सातत्य ठेवणे महत्त्वाचे आहे. अधूनमधून गायब होणे टाळा. भिक्षूंनी पुढे सांगितले, स्वतःचे प्रमोशन करताना मिळणारे फायदे काय आहे? लोकांपर्यंत पोहोचता येते. प्रमोशनमुळे तुमची ओळख अधिक लोकांपर्यंत पोहोचते. संपर्क वाढतो. वेगवेगळ्या लोकांसोबत नेटवर्किंग निर्माण होते. तुमचे योगदान लोक ओळखतात. तुम्ही समाजासाठी किंवा तुमच्या क्षेत्रासाठी काय करत आहात हे लोकांना कळते. संधी सहज मिळतात. प्रमोशनमुळे लोक तुम्हाला अधिक चांगल्या संधी देतात. तुमचा आत्मविश्वास वाढतो. तुमच्या कामाबद्दल इतरांकडून प्रशंसा मिळाल्याने तुमचा आत्मविश्वास दुणावतो. स्वतःचे प्रमोशन करणे ही यशस्वी होण्याची मूलभूत पायरी आहे. योग्य प्रकारे प्रमोशन केल्यास तुमची ओळख निर्माण होते, तुमचे योगदान लोकांपर्यंत पोहोचते आणि तुम्हाला आयुष्यात अधिक चांगल्या संधी मिळतात.
पण हे करताना प्रामाणिकता, विनम्रता आणि व्यावसायिकता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वतःच्या मूल्यांची ओळख करून द्या, स्वतःवर विश्वास ठेवा आणि योग्य पद्धतीने तुमचे प्रमोशन करा. बुद्ध भिक्षू म्हणाले, आता मी तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी 8वा नियम सांगतो. तो म्हणजे समस्यांवर मात करा. संघर्षाचे महत्त्व आणि त्यावर विजय मिळवण्याचे मार्ग म्हणजे समस्यांवर मात करणे हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. प्रत्येक व्यक्तीला जीवनात कधी ना कधी समस्यांचा सामना करावा लागतो, पण त्यावर मात कशी करायची हेच महत्त्वाचे आहे. जीवनातील संघर्ष, त्रास आणि अडचणी तुम्हाला शिकवता, परंतु जर तुम्ही त्यांच्यावर मात केली तर तुम्ही अधिक मजबूत आणि आत्मविश्वासाने भरलेले होऊ शकता. समस्यांवर मात करण्याचे महत्त्व. विकसनशीलता. समस्यांवर मात करणे तुमचे व्यक्तिमत्व आणि विचारशक्ती वाढवते. प्रत्येक अडचण तुमच्यातील ताकद, धैर्य आणि समज वाढवते. आत्मविश्वास. जेव्हा तुम्ही समस्यांचा सामना करतात आणि त्यावर मात करता, तेव्हा तुमचा आत्मविश्वास दुणावतो. यामुळे पुढे जाऊन तुमचे यश निश्चित होतं. प्रेरणा मिळवणे. समस्यांवर मात करण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला नवीन उपाय शोधायचे असतात, ज्यामुळे तुम्ही इतरांना प्रेरित करू शकता. विकासाची संधी. समस्यांच्या माध्यमातून तुमच्या सर्जनशीलतेला चालना मिळते. अडचणींवर मात करण्यासाठी तुम्हाला नवीन विचार आणि उपाय शोधावे लागतात, ज्यामुळे तुमचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन प्रगती करते. भिक्षूंनी पुढे सांगितले, समस्यांवर मात करण्याचे काही मार्ग. समस्या ओळखा आणि स्वीकारा. प्रथम समस्या काय आहे ते समजून घ्या. समस्या स्वीकारा. ती तुमच्यासमोर आहे आणि तिच्यावर मात करण्याची तयारी करा. माझ्या समस्या किती मोठ्या आहेत ह्या विचाराऐवजी मी या समस्येवर कसा विजय मिळवू शकतो हा दृष्टिकोन ठेवा. शांतपणे विचार करा. घाबरून किंवा घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी शांतपणे विचार करा. तुम्हाला नेहमी आपली प्रतिक्रिया थोडक्यात आणि ठोस ठरवायची आहे, त्यामुळे चुकता येत नाही. आत्मविश्वास ठेवणे. तुम्ही या समस्येला मागे टाकू शकता असा विश्वास ठेवा. जेव्हा तुमच्याकडे आत्मविश्वास असतो, तेव्हा तुमच्या पद्धती आणि निर्णय अधिक योग्य आणि प्रभावी असतात. योजना तयार करा. प्रत्येक समस्येचा समांतर उपाय शोधा. समस्येच्या प्रत्येक पैलूला समजून योजना तयार करा. तुम्ही त्या समस्येवर काय काय पावले उचलू शकता हे ठरवा. धैर्य ठेवा. समस्यांवर मात करण्यासाठी वेळ लागतो, त्यासाठी धैर्य ठेवा. निराश होऊन हार मानू नका. तुम्ही जिंकू शकता. तुमच्याकडे शक्ती आहे. नवीन विचार आणि सर्जनशीलता वापरा. आपली समस्या सोडवण्याच्या मार्गाने नवे आणि सर्जनशील विचार वापरा. बऱ्याच वेळा जुन्या पद्धतीने समस्या सोडवता येत नाही. म्हणूनच नवीन दृष्टिकोनातून विचार करा. कधीकधी सहकार्य घ्या. समस्या सोडवताना दुसऱ्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा वापर करा. कधी-कधी तुमच्याशी संबंधित समस्येवर इतर लोकांचे विचार तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. छोट्या पावलांनी पुढे जा. समस्येचे मोठे आकार घेऊन तुमचे लक्ष वितळवू नका. छोटे छोटे पावले टाकून समस्येवर मात करा. प्रत्येक छोटे यश तुम्हाला मोठ्या यशाच्या जवळ नेईल. ध्यान आणि मानसिक शांती ठेवा. संकटांमध्ये शांतता राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ध्यान किंवा योग साधनांनी तुमचं मन शांत ठेवा, ज्यामुळे तुम्हाला निर्णय घेताना ताजेतवाने आणि सुसंस्कृत विचार येतील. भिक्षू पुढे म्हणाले, आता मी तुम्हाला समस्यांवर मात करून यश प्राप्त करण्याचे फायदे सांगतो. सकारात्मक मानसिकता. समस्यांवर मात करून तुम्ही नेहमी सकारात्मक विचार करत राहता. यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल येतात. अधिक आत्मविश्वास. प्रत्येक समस्येवर विजय मिळवल्यानंतर तुमचा आत्मविश्वास वाढतो.
तुम्ही आपली शक्ती आणि क्षमता ओळखता. समस्यांशी तडजोड करणे. समस्यांवर मात करून तुम्हाला कधी कधी तडजोड करण्याची आवश्यकता असते, पण हे तुम्हाला आणखी चांगला निर्णय घेण्यास मदत करतं. आयुष्याची गुणवत्ता सुधारते. समस्यांवर विजय मिळविल्यानंतर तुम्हाला अधिक सुख, शांती आणि मानसिक स्थिरता मिळते. समस्यांवर मात करणे हा प्रत्येकाच्या जीवनात असणारा एक कठीण पण आवश्यक भाग आहे. संघर्षामुळेच व्यक्तीच्या जीवनात मोठे बदल घडतात. समस्यांचा सामना करून त्यावर विजय मिळवण्याची प्रक्रिया तुमचे व्यक्तिमत्व घडवते, तुमची कार्यक्षमता वाढवते आणि तुम्हाला भविष्यात आणखी कठीण परिस्थितींचा सामना करण्याची क्षमता प्राप्त होते. म्हणूनच समस्यांवर मात करा आणि यशाची दिशेने पाऊल टाका. बुद्ध भिक्षू म्हणाले, आता मी तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी 9वा नियम सांगतो, तो म्हणजे पैशाचे व्यवस्थापन करा. वित्तीय सुरक्षा आणि समृद्धी साधण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाय. पैशाचे व्यवस्थापन हे जीवनात एक अत्यंत महत्त्वाचे कौशल्य आहे. योग्य प्रकारे पैसे व्यवस्थापित केल्याने तुम्हाला वित्तीय स्थिरता, स्वावलंबन आणि समृद्धी साधता येते. आजच्या या आर्थिक युगात पैशाचे योग्य व्यवस्थापन करता मनापासून यश मिळवणे कठीण आहे. पैशाचे योग्य नियोजन केल्याने तुम्ही वित्तीय संकट टाळू शकता आणि तुमच्या जीवनाचे उद्दिष्ट साधू शकता. गरीब व्यक्तीने विचारले, गुरुदेव, पैशाचे व्यवस्थापन कशामुळे महत्त्वाचे आहे? भिक्षू म्हणाले, पैशाचे योग्य व्यवस्थापन तुमचे आर्थिक भविष्य सुरक्षित करतं. आज तुम्ही योग्य पद्धतीने खर्च नियंत्रित केला तर उद्या तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही. पैशाचं व्यवस्थापन तुमच्या दीर्घकालीन आणि लघुकालीन ध्येयांची पूर्तता करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. योग्य बचत, गुंतवणूक आणि खर्च नियंत्रणामुळे तुमच्या जीवनातील विविध उद्दिष्टांमध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता. पैशाचे योग्य व्यवस्थापन तुम्हाला अनावश्यक कर्जापासून दूर ठेवते आणि तुम्हाला आर्थिक संकटातून वाचवते. आत्मविश्वास आणि मानसिक शांती. जेव्हा तुमच्याकडे पैशाचे व्यवस्थापन योग्य असते तेव्हा तुम्हाला भविष्यातील अनिश्चितता किंवा आर्थिक संकटांचा डर कमी होतो. यामुळे तुम्हाला मानसिक शांती आणि आत्मविश्वास मिळतो. गरीब व्यक्तीने विचारले, गुरुदेव, पैशाचे व्यवस्थापन कसे करावे? भिक्षू म्हणाले, आर्थिक उद्दिष्टे ठरवा. पैशाचे व्यवस्थापन सुरू करण्याआधी तुमच्या आर्थिक उद्दिष्टांची स्पष्टता आवश्यक आहे. लघुकालीन, उदाहरणार्थ 1 वर्षात बचत वाढवणे, आणि दीर्घकालीन, जसे निवृत्तीनंतरचे बचत, घर खरेदी करणे, उद्दिष्टे ठरवा. योग्य उद्दिष्टे ठरवून त्यासाठी योजना करा. आधारभूत बजेट तयार करा. प्रत्येक महिन्याच्या उत्पन्न आणि खर्चाचे अंदाजपत्रक तयार करा. तुमचे खर्च आणि बचत यांचा समतोल साधा. उत्पन्नाच्या एक मोठ्या भागाचे बचत, गुंतवणूक आणि अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. बचताचे महत्त्व. प्रत्येक महिन्याची एक ठराविक रक्कम बचतीसाठी ठरवा. बचतीची प्राथमिकता पहिल्यांदा ठेवा आणि त्या बचतीचा वापर तुमच्या आकस्मिक गरजांसाठी किंवा भविष्यकालीन गुंतवणुकीसाठी करा. धनाची गुंतवणूक करा. पैसा फक्त बचत करून ठेवू नका. त्याची योग्य पद्धतीने गुंतवणूक करा. विविध गुंतवणूक पर्यायांचा अभ्यास करा. स्टॉक्स, म्युच्युअल फंड्स, रिअल इस्टेट इ. जोखीम आणि उत्पन्न याचा समतोल साधून गुंतवणूक करा. आपत्कालीन निधी तयार करा. प्रत्येक व्यक्तीला आपत्कालीन निधी असावा लागतो. यामुळे अनपेक्षित खर्च किंवा आर्थिक संकटाच्या वेळी तुम्ही सुरक्षित राहता. सामान्यतः 3 ते 6 महिन्यांच्या खर्चाचा निधी आपत्कालीन फंड म्हणून राखून ठेवा. नियमित आर्थिक पुनरावलोकन करा. आपल्या वित्तीय स्थितीचा आणि उद्दिष्टांचा नियमितपणे पुनरावलोकन करा. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर तुमचं वित्तीय नियोजन बदलू शकतं. खर्च कमी किंवा अधिक होऊ शकतो, त्यानुसार पुनरावलोकन करा. कर आणि इतर खर्चांचा विचार करा.
तुमचं आयकर नियोजन योग्य पद्धतीने करा. योग्य कर बचत योजना आणि इतर खर्च नियोजनाने तुम्ही अधिक पैसे वाचवू शकता. धैर्य आणि शिस्त ठेवा. पैशाचे व्यवस्थापन दीर्घकालीन प्रक्रिया आहे. खर्च कमी करा, बचत वाढवा आणि वेळोवेळी आपली गुंतवणूक परतावा मिळवण्यासाठी नियमितपणे पुनरावलोकन करा. भिक्षू पुढे सांगितले की पैशाचे व्यवस्थापन हे कोणत्याही व्यक्तीच्या आर्थिक भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य व्यवस्थापन, शिस्त आणि योजनांमुळे आपण आपल्या जीवनातील अनेक अडचणींवर मात करू शकता. पैशाचे योग्य नियोजन केल्यामुळे तुम्हाला अधिक सुसंगत जीवन मिळेल आणि तुमच्या स्वप्नांचा मागोवा घेण्याची क्षमता प्राप्त होईल. पैशाचं योग्य व्यवस्थापन हे एक कौशल्य आहे जे तुमच्या जीवनाची दिशा ठरवू शकतं. बुद्ध भिक्षू म्हणाले, आता मी तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी 10वा नियम सांगतो, तो म्हणजे पैसा तुमच्यासाठी काम करायला शिका. आर्थिक स्वावलंबन साधण्यासाठी एक महत्त्वाची पद्धत. आजच्या आधुनिक काळात फक्त मेहनत करून पैसे मिळवणे हेच आवश्यक नाही, तर त्यांना योग्य पद्धतीने काम करण्यास शिकवणे आवश्यक आहे. पैसा तुमच्यासाठी काम करायला शिका हा एक अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत आहे, जो तुम्हाला आपल्या वित्तीय भविष्याचे नियंत्रण घेण्यास मदत करतो. याचा अर्थ असा की तुम्ही पैसे वाचवून आणि गुंतवणूक करून त्यांना तुमच्यासाठी काम करायला लावता, जेणेकरून तुमचं उत्पन्न इतर स्रोतांपासूनही होईल. पैसा तुमच्यासाठी काम करण्यास शिकवण्याचे महत्त्व. पैसे तुमच्यासाठी काम करू लागले की तुमचे जीवन अधिक स्वतंत्र होऊ शकतं. तुम्ही प्रत्येक महिन्याला तुमच्या कामावर अवलंबून नसता. याचा अर्थ तुम्हाला केवळ कामावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या पैसे योग्य ठिकाणी गुंतवून त्यांना उत्पन्न मिळवण्यासाठी वापरू शकता. पैसे काम करत असताना तुम्ही आर्थिकदृष्ट्या अधिक सुरक्षित असता. तुम्ही जर पैसे काम करू देत असाल तर तुम्हाला जीवनातील अनिश्चिततेची भीती कमी होईल. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीमध्ये किंवा जास्त वयात तुम्हाला आर्थिक आधार मिळेल. सम्य आणि संसाधनांची बचत. जेव्हा पैसे तुमच्यासाठी काम करतात तेव्हा तुम्ही तुमचा वेळ आणि श्रम अन्य महत्त्वाच्या गोष्टींसाठी वापरू शकता. तुम्हाला नवनवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील इतर महत्त्वाच्या गोष्टीसाठी अधिक वेळ मिळेल. भिक्षू पुढे म्हणाले, पैसा तुमच्यासाठी काम करण्यास शिकवण्याचे मार्ग. गुंतवणूक करा. शेअर बाजार. पैशाला गुंतवणुकीद्वारे काम करत ठेवण्याचा सर्वात सामान्य मार्ग म्हणजे शेअर बाजारात गुंतवणूक करणे. योग्य स्टॉक्स किंवा म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करून तुम्ही एक स्थिर उत्पन्न मिळवू शकता. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करून तुम्ही भाडे मिळवू शकता. यामुळे तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करतो, त्याचबरोबर भविष्यात त्याचे मूल्य वाढू शकते. बॉन्ड्स आणि डिपॉझिट्स. कमी जोखीम असलेल्या बॉन्ड्स आणि फिक्स्ड डिपॉझिट्समध्ये पैसे गुंतवून तुम्ही नियमित उत्पन्न मिळवू शकता. व्यवसाय सुरू करा. तुमच्याकडे जरी एक मुख्य व्यवसाय असला तरी तुमचा वेळ आणि ज्ञान दुसऱ्या व्यवसायात गुंतवून तुम्ही पैसे काम करत ठेवू शकता. एक साइड बिझनेस, फ्रीलान्सिंग किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर एखादा उत्पादन विक्रीसाठी ठेवणे तुम्हाला अतिरिक्त उत्पन्न मिळवून देईल. सिव्ह इन्कम उत्पन्न करा. रॉयल्टी. जर तुम्ही लेखन, संगीत किंवा इतर कलेच्या क्षेत्रात सक्षम असाल तर तुम्ही आपल्या कलेचे रॉयल्टी उत्पन्न करू शकता. ऑनलाईन कोर्स. जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील ज्ञान असेल तर तुम्ही ऑनलाईन कोर्स तयार करून त्यातून नियमित उत्पन्न मिळवू शकता. बचत आणि गुंतवणुकीत प्राथमिकता द्या. बचत वाढविणे आणि त्यावर दर महिन्याला तुम्हाला काहीतरी उत्पन्न मिळवण्यासाठी तोडगा शोधा. उदाहरणार्थ, उच्च व्याज दर असलेल्या बचत खात्यांमध्ये पैसे ठेवा. तुम्ही एक ठराविक रक्कम बचत करून त्यावर व्याज किंवा लाभ मिळवू शकता. ऋणातून मुक्तता मिळवा. ऋणाची परतफेड आणि अनावश्यक कर्ज नियंत्रणात ठेवा. एकदा तुमचं कर्ज कमी झालं की
तुम्ही तिथे वाचलेले पैसे गुंतवणुकीसाठी वापरू शकता, जेणेकरून ते तुमच्यासाठी काम करू लागेल. समय साधून पैशाचे नियोजन करा. आपल्या पैशाचे नियोजन योग्य रीतीने करा आणि एक दीर्घकालीन उद्दिष्ट ठरवा. तुमच्याकडे जितके पैसे असतील त्यापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे ते त्यांचा योग्य वापर आणि गुंतवणूक. पैसा तुमच्यासाठी काम करू लागल्यावर होणारे फायदे. पैसे तुमच्यासाठी काम करत असताना तुमचं आर्थिक नियोजन अधिक सुसंगत होईल. तुम्ही तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करू शकाल. पैशाला काम करण्याची शिकवण तुमच्या आर्थिक संप्रभुता आणू शकते. तुम्ही अधिक सक्षम होऊन तुमच्या आवडीच्या गोष्टी करण्यास सक्षम होईल. पैशाचा योग्य वापर केल्याने तुम्हाला दीर्घकालीन स्थिरता आणि मानसिक शांती मिळेल. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या भविष्याची अधिक काळजी घेऊ शकता. पैसा तुमच्यासाठी काम करत असल्याने अचानक आलेल्या आर्थिक संकटांचा सामना करण्याची तुमच्याकडे तयारी असेल. तुम्ही प्रत्येक स्थितीत सुसंगत राहा. पैसा तुमच्यासाठी काम करायला शिका हा एक दीर्घकालीन दृष्टिकोन आहे जो तुम्हाला आर्थिक स्वावलंबन, स्थिरता आणि समृद्धी साधण्यात मदत करतो. पैशाची योग्य गुंतवणूक आणि व्यवस्थापन केल्याने तुम्ही भविष्यातील अनिश्चिततेच्या पार एक सुरक्षित आणि समृद्ध जीवन निर्माण करू शकता. पैशाला त्याच्याच योग्य ठिकाणी काम करत ठेवून तुम्ही स्वतःची समृद्धी आणि विकास साधू शकता. बुद्ध भिक्षू म्हणाले, आता मी तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी 11वा नियम सांगतो, तो म्हणजे नवीन शिकणे सुरू ठेवा. आयुष्यभराच्या शिक्षणाचा महत्त्व. आयुष्यात प्रगती साधण्यासाठी आणि स्वतःला उत्तम बनवण्यासाठी नवीन शिकणे अत्यंत आवश्यक आहे. हे केवळ ज्ञान मिळवण्याचे साधन नसून तुमच्या विचारशक्तीला आणि दृष्टिकोनाला विस्तारित करण्याचा एक मार्ग आहे. नवीन शिकणे म्हणजे फक्त शाळेतील किंवा कॉलेजमधील शिकल्यानंतर थांबणे नाही, तर ते आयुष्यभर चालू राहणारे एक प्रक्रिया आहे. नवीन शिकण्याचे फायदे. वैयक्तिक विकास. प्रत्येक नवीन गोष्ट शिकताना तुमचा व्यक्तिमत्व अधिक समृद्ध होतो. तुम्ही आपल्या विचारांना, वर्तणुकीला आणि कौशल्यांना नवे आयाम देऊन स्वतःला नवीन व्हर्जनमध्ये रूपांतरित करता. कौशल्यांचा विस्तार. नवीन ज्ञान आणि कौशल्ये शिकणे तुम्हाला एक सर्वांगीण व्यक्ती बनवते. यामुळे तुम्ही अधिक विविध कामांमध्ये पारंगत होऊ शकता आणि नवनवीन संधींचा सामना करण्यास सक्षम होऊ शकता. आत्मविश्वास. नवीन शिकताना तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट शिकता आणि ती पूर्ण करता तेव्हा तुमच्यात आत्मविश्वास वाढतो. प्रत्येक लहान विजय तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देतो. सोशल कनेक्शन्स. नवीन गोष्टी शिकताना तुम्ही नवीन लोकांशी संवाद साधता. तुम्ही वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळे विचार आणि दृष्टिकोन समजून घेता. हे तुम्हाला अधिक सहकार्यशील आणि खुलं बनवते. सृजनशीलता. नवीन गोष्टी शिकणे तुम्हाला अधिक सृजनशील बनवते. तुम्ही नव्या आयडिया, दृष्टिकोन आणि उपाय शोधण्यास सक्षम होऊ शकता. नवीन ज्ञान आणि अनुभव तुमच्या सृजनशीलतेला चालना देतात. भिक्षू म्हणाले, नवीन शिकण्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स देतो. पुस्तके वाचा आणि लेखन करा. पुस्तके वाचणे हे ज्ञान मिळवण्याचे सर्वात उत्तम साधन आहे. त्याचप्रमाणे लेखनाच्या माध्यमातून तुम्ही तुमचे विचार स्पष्ट करू शकता आणि ते अजून चांगले समजून घेऊ शकता. वाचन तुमच्या दृष्टिकोनाला विस्तृत करते. ऑनलाईन कोर्सेस आणि ट्युटोरियल्स. आजकाल इंटरनेटवर हजारो कोर्सेस आणि ट्युटोरियल्स उपलब्ध आहेत. या संसाधनांचा वापर करून तुम्ही आपल्या आवडीनुसार किंवा करिअरच्या दृष्टिकोनातून नवीन कौशल्ये शिकू शकता. मनापासून अभ्यास करा. फक्त शिकणं म्हणजे ते आपल्या मनाशी खूप कमी जोडून ठेवणे नाही. शिकताना समजून, उमजून आणि पूर्णपणे लक्ष देऊन शिकणे महत्त्वाचे आहे. त्याचे जीवनावर खूप मोठे परिणाम होतात. चुकांमधून शिकणे. चुकांमधून शिकणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही चुकता आणि त्या चुकांमधून काही शिकता
तर त्या चुका तुम्हाला इतर लोकांपेक्षा अधिक सक्षम बनवतात. त्यांमध्ये सुधारणा करत राहा. दुसऱ्या लोकांकडून शिकणे. जे लोक वेगळ्या अनुभवांमध्ये आहेत किंवा त्यांच्यापासून आपण काही शिकू शकतो, त्यांच्याशी संवाद साधा. त्यांचे ज्ञान आणि विचार तुमच्याशी शेअर करण्यासाठी खुले ठेवा. ते तुम्हाला नवीन दृष्टिकोन देऊ शकतात. शिकण्यासाठी वेळ राखणे अत्यंत आवश्यक आहे. तुमच्याकडे जरी भरपूर काम असले तरी रोज थोडा वेळ शिकण्यासाठी निश्चित ठरवा. छोट्या टप्प्यात शिकून तुम्ही दीर्घकाळात मोठे ज्ञान मिळवू शकता. नवीन शिकण्याचे मनोबल ठेवण्याचे महत्त्व. नवीन शिकताना अनेक वेळा तुम्हाला कठीण वाटू शकते, पण या प्रक्रियेतूनच तुमचे व्यक्तिमत्व, विचारशक्ती आणि आत्मविश्वास विकसित होतो. या शिकल्यानंतर तुमचं आयुष्य अधिक समृद्ध होईल. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही शिकण्याचे दरवाजे कधीच बंद करू नका. आपली शिक्षणाची प्रवास सुरू ठेवायला हवी. नवीन शिकणे सुरू ठेवा हे जीवनातील एक अनिवार्य तत्व आहे. शाळेत किंवा कॉलेजमधून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिकणं थांबवून चालत नाही. जीवनात प्रगती साधण्यासाठी आणि तुम्ही इच्छित असलेल्या ध्येयांपर्यंत पोहोचण्यासाठी नवीन शिकणे आवश्यक आहे. हे तुम्हाला ज्ञान, कौशल्ये आणि अनुभव देईल, ज्यामुळे तुम्ही अधिक सक्षम, आत्मविश्वासी आणि सृजनशील बनू शकता. त्यामुळे शिकण्याची प्रक्रिया आयुष्यभर चालवायला हवी. बुद्ध भिक्षू म्हणाले, आता मी तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी 12वा नियम सांगतो, तो म्हणजे वेळेच्या पलीकडे संपत्तीची दृष्टी ठेवा. आधुनिक जीवनात पैसा आणि संपत्ती साध्य करण्यासाठी व्यक्ती सध्या अनेक उपाययोजना करत आहे. पण त्याच वेळी वेळेची किंमत देखील खूप मोठी आहे. असं असतानाही आपल्याला फक्त शॉर्ट टर्म किंवा तत्कालीन संपत्तीवर लक्ष केंद्रित करणे नको आहे. म्हणूनच वेळेच्या पलीकडे संपत्तीची दृष्टी ठेवा, म्हणजेच भविष्यातील स्थिरता आणि दीर्घकालीन समृद्धीच्या दृष्टीने आपले निर्णय आणि धोरणे बनवावी. वेळेच्या पलीकडे संपत्तीच्या दृष्टीचे महत्त्व. भिक्षूंनी सांगितलं की एक व्यक्ती जर फक्त वर्तमानात होणाऱ्या पैशाच्या प्रवाहावर लक्ष ठेवून काम करत असेल तर ते दीर्घकालीन आर्थिक स्वतंत्रतेसाठी अडथळा ठरू शकते. वेळेच्या पलीकडे आपली संपत्ती बघणे म्हणजे भविष्यातील मोठ्या संपत्ती आणि आर्थिक ध्येय साधण्यासाठी आजच्या संधींचा योग्य उपयोग करणे. यामुळे तुम्ही भविष्यकाळात आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ शकता. आपल्या कुटुंबासाठी आणि पिढ्यांसाठी एक दीर्घकालीन संपत्ती तयार करणे हे देखील महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्ही जी संपत्ती निर्माण करता ती केवळ तुमच्यासाठी नसून ती पुढील पिढ्यांसाठी उपयुक्त ठरते. दीर्घकालीन योजनांसोबत संपत्ती तयार केल्याने तुमचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल. भिक्षूंनी पुढे सांगितलं की गुणवत्तेचा विचार करा, रकमेचा नाही. अनेक लोक अधिकाधिक पैसा कमावण्याच्या प्रयत्नात सतत भटकत असतात. परंतु जर तुमचे लक्ष त्याऐवजी पैशाच्या गुणवत्तेवर असेल तर तुम्ही आपल्या संपत्तीला अधिक स्मार्ट आणि प्रभावीपणे व्यवस्थापित करू शकता. म्हणजेच केवळ रकमेवर न थांबता त्याची दीर्घकालीन उपयोगिता आणि प्रभाव यावर विचार करणे महत्त्वाचे आहे. संपत्तीचे व्यवस्थापन आणि वाढ ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. ज्या व्यक्ती भविष्यकाळाच्या दृष्टीने आपला मार्ग आखतात ते टिकाव धरू शकतात. पैशाच्या सान्निध्यात वाढ, गुंतवणूक आणि सुरक्षिततेचे योजने तयार केल्याने तुम्ही स्थिरतेच्या दिशेने प्रगती करू शकता. वेळेच्या पलीकडे संपत्ती पाहण्याचा आणखी एक दृष्टिकोन म्हणजे आपण समाजावर आणि लोकांवर सकारात्मक प्रभाव टाकू शकतो. मोठ्या धनाचे समर्पण करून किंवा सामाजिक कार्यांमध्ये भाग घेऊन आपण आपल्या संपत्तीचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी करू शकतो. यामुळे आपल्या संपत्तीला एक मूल्य मिळते. त्वरित नफा मिळवण्याऐवजी दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी इन्शुरन्स, म्युच्युअल फंड्स, शेअर्स, रिअल इस्टेट इत्यादीत गुंतवणूक करा. यामुळे तुम्ही भविष्यात मोठा फायदा घेऊ शकता.
वेळेच्या पलीकडे पाहण्यासाठी तुम्ही संपत्तीचे संरक्षण करण्याची आणि त्याचा संचय करण्याची दृष्टी ठेवा. कमी जोखमीचे गुंतवणूक साधन वापरून तुमच्या संपत्तीचे संरक्षण करा, जसे की आरोग्य विमा, जीवन विमा, पेन्शन योजनांमध्ये गुंतवणूक करणे. तुमच्या खर्चावर लक्ष ठेवा. वेळेच्या पलीकडे संपत्ती मिळवण्यासाठी खर्च कमी करा आणि अधिक प्रगल्भतेने त्याचा विचार करा. भविष्यकाळासाठी अधिक बचत करण्यावर लक्ष केंद्रित करा. एक स्त्रोतावर अवलंबून राहण्याऐवजी संपत्तीचे विविध स्त्रोत तयार करा. यामुळे संकटाच्या काळात तुम्हाला अधिक स्थिरता मिळते. शिक्षण आणि ज्ञान वाढवा. तुमच्या क्षेत्रातील नवे ज्ञान आणि कौशल्ये शिकून तुमच्या क्षमता वाढवा. ज्ञान आणि शिक्षण हे तुमच्या दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचे एक साधन ठरू शकते. वेळेच्या पलीकडे संपत्तीची दृष्टी ठेवणे म्हणजे आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य निर्णय घेणे आणि भविष्यातील समृद्धीसाठी आज काम करणे. एक दीर्घकालीन दृष्टी ठेवून संपत्ती निर्माण केली की तुमचं आयुष्य केवळ आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होईल, तर त्यात स्थिरता आणि संतोष देखील येईल. म्हणून तुम्ही जितके दूरदृष्टीने विचार कराल, तितके तुमचे संपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी ठरेल. बुद्ध भिक्षू म्हणाले, आता मी तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी 13वा नियम सांगतो. तो म्हणजे संपत्तीचे समर्पण. समाजासाठी एक महत्त्वाचा दृष्टिकोन. संपत्ती ही केवळ वैयक्तिक मालकीची गोष्ट नसून ती समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी, इतरांचे जीवन सुधारण्यासाठी आणि आपल्या जबाबदारीचे भान ठेवण्यासाठी एक प्रभावी साधन ठरू शकते. संपत्तीचे योग्य ठिकाणी आणि योग्य उद्दिष्टांसाठी समर्पण केल्यास ती केवळ वैयक्तिक समाधानच देत नाही, तर समाजातील उपयुक्ततेचा एक मोठा ठेवा बनते. संपत्तीचे समर्पण का महत्त्वाचे आहे? भिक्षूंनी सांगितलं की सामाजिक समानता प्रस्थापित करणे म्हणजे समाजात अनेक जण गरिबी, शिक्षणाचा अभाव, आरोग्याच्या समस्या आणि इतर अडचणींशी झुंजत असतात. संपत्तीचा उपयोग या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी केल्यास समाजात समानतेची भावना निर्माण होऊ शकते. संपत्तीचे योग्य ठिकाणी समर्पण केल्याने मानसिक समाधान आणि आत्मिक शांती मिळते. धनाचा योग्य उपयोग केल्याची भावना आनंद देते. संपत्तीचा उपयोग लोकांसाठी केल्याने पुढच्या पिढ्यांना त्यातून प्रेरणा मिळते आणि ते देखील सामाजिक कल्याणासाठी योगदान देतात. संपत्तीचे समर्पण कसे करावे? भिक्षू पुढे म्हणाले, शिक्षणासाठी गुंतवणूक. गरीब मुलांसाठी शाळा, महाविद्यालय उघडणे किंवा शिष्यवृत्ती देणे हा समाज सुधारण्यासाठी प्रभावी मार्ग आहे. रुग्णालय, औषध उपचारासाठी निधी आणि मोफत आरोग्य सेवा पुरवणे हा समाजहिताचा महत्त्वाचा भाग आहे. पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपण, जलसंधारण आणि स्वच्छतेच्या मोहिमांसाठी योगदान देणे आवश्यक आहे. अनाथालये, वृद्धाश्रम आणि गरिबांसाठी निवारा किंवा अन्न पुरवण्यासाठी संपत्तीचा उपयोग करावा. सार्वजनिक ग्रंथालये, खेळांची मैदाने किंवा कला व संस्कृतीसाठी संस्थांची स्थापना करणे. मित्रांनो, उदाहरणे: संपत्ती समर्पण करणारे महान व्यक्ती. टाटा समूह. रतन टाटा यांच्यासारख्या उद्योजकांनी शिक्षण, आरोग्य आणि संशोधनासाठी मोठ्या प्रमाणात संपत्ती दान केली आहे. बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन. बिल गेट्स यांनी आपल्या संपत्तीचा मोठा भाग जागतिक आरोग्य, गरिबी निर्मूलन आणि शिक्षणासाठी दिला. दातृत्वशील भारतीय संत. संत गाडगे महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपल्या कर्तृत्वाने समाजासाठी योगदान दिले. संपत्ती समर्पणाचे फायदे. संपत्तीचा योग्य उपयोग केल्याने देशाचा आणि समाजाचा सर्वांगीण विकास होतो. समर्पणाने समाजात सकारात्मकता आणि परस्पर प्रेमभाव वाढतो. संपत्ती समाजासाठी उपयोगी पडल्याने लोकांच्या मनात योगदान देण्याची वृत्ती निर्माण होते. समाजासाठी काहीतरी केल्याची भावना आपल्या अंतःकरणाला समाधान देते.
संपत्तीचे समर्पण एक समतोल दृष्टिकोन. संपत्तीचा उपयोग आपल्या गरजांसाठी करणे महत्त्वाचे आहे, पण तिचा काही भाग समाजासाठी द्यायलाही हवा. हे समर्पण केवळ पैशांच्या रूपातच असावे असे नाही, तर वेळ, ज्ञान आणि कौशल्ये यांचा देखील उपयोग इतरांच्या भल्यासाठी करता येतो. संपत्तीचा अर्थ फक्त संग्रह नव्हे, तर ती योग्य ठिकाणी आणि योग्य हेतूसाठी वापरणे हेच खरे समर्पण होय. तुमच्या संपत्तीचे खरे मूल्य त्यातून किती आयुष्ये बदलली यावर अवलंबून आहे. मित्रांनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, ज्यांना या गोष्टींची गरज आहे.